पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कीर्तन आणि कीर्तनकार. ते कीर्तन जे देवाचं करतो आपण, देवाचं गुणगान किंवा सगळं सत्य धर्माचं आपलं कथन, ते कीर्तन म्हणायचं. आणि कीर्तन करणाऱ्याला कीर्तनकार म्हणायचं. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण, कोणी व्हारे अधिकारी त्याचे हरी देईल. वैराग्याचे कीर्तनाची गोड, वैराग्याचे बळे साई खळ जिणावे. उरेल ना उरी तुका म्हणे खरी बी बो भाट. तुका खरी बो भाट. तर कीर्तनामध्ये काय आहे तर देव कीर्तन सुखाच्या आवडीने कीर्तनाची निवड करीत असतो. कीर्तनामध्ये देवालाही सुख वाटतंय म्हणून कीर्तन देवाला आवडत नाही. म्हणून कीर्तनासाठी तुम्ही कोणीतरी पात्र व्हा. कीर्तनासाठी पात्र व्हा. कुणीही कीर्तन करून होत नाही. त्या कीर्तनासाठी आपण सुद्धा पात्र व्हायला लागतं. म्हणजे आपली सुद्धा काय पात्रता असते. CET जशी तुमची असते तसं ही कीर्तनाची पात्रता काय आहे तर वैराग्याच्या बळे साई खळ जिंकावे. वैराग्य पाहिजे. वैराग्य म्हणजे त्याग. प्रत्येक गोष्ट म्हणजे अनेक जे विषय भोग आहेत त्यांचा त्याग, भोगाच्या त्यागाची जी आहे तर ती त्यागाची कल्पना आली पाहिजे. आणि साई खळ जिंकावी. तर हे 6च्या 6 खळ म्हणजे दुष्ट आहे. आपल्या माणसाच्या हिच्या अंगामध्ये हे 6 दुष्ट आहेत. तर ते 6 दुष्ट कोण ते पुढे मी सांगितले वेळा अर्थामध्ये आहे भाऊ. एक काय आहे काम म्हणजे स्त्रियांच्या बद्दलची लोलुपता, त्याला काम म्हणतो. क्रोध म्हणजे संताप, दुसऱ्यावर रागावणे. दंभ म्हणजे ढोंगीपणा, खोट्याला वाईटाला चांगल्याचा मुलामा देणे. हे याला ढोंग म्हणतात. मद म्हणजे उन्मत्त वृत्ती, बेफिकीर वृत्ती. मत्सर म्हणजे दुसऱ्याचा द्वेष करणं, दुसऱ्याचं चांगलं न बघवणं. अहंकार म्हणजे गर्व किंवा अभिमान. हे 6 विकार जे आहे हे माणसामधील अंतरंगात दडलेले खळ म्हणजे दुर्जन आहेत. त्यांना आपण जिंकले पाहिजे. आणि हे जिंकले त्याला तोच कीर्तनाला पात्र होतं. आणि हे जे जिंकत नाही त्या माणसाला कीर्तन करायचा काही अधिकार नाही. किंवा कीर्तनाला आपण ऐकायला गेलं तर ह्या गोष्टी हे 6 विकार नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. याचा उपदेश कीर्तनकाराने याचा उपदेश केला पाहिजे. त्यानं स्वतः तसं वागलं पाहिजे. आणि जे कीर्तन ऐकतात त्यांनी ह्याप्रमाणे वागायचा प्रयत्न केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात एवढे तुम्ही केले तर मग करायचे काहीच राहणार नाही असे मी ओरडून सांगत आहे. उरेल ना उरी तुका खरी गो भाट. हे 6 जर खळ तुम्ही जिंकलं तर काहीही करायचं शिल्लक राहणार नाही असं मी ओरडून सांगतो असं तुकाराम. कीर्तनामध्ये हे कीर्तनामध्ये सांगितलं जात नाही. कीर्तनामधून हल्ली उपदेश केला जात नाही. कीर्तनकाराची तेवढी पात्रता असत नाही. आणि मग लोक जे ऐकणार असतात ते सुद्धा
तमासगिराचं कीर्तन ऐकतात ते उड्या मारायच्या हे काय कीर्तन काय ते तो तमाशा म्हणायचा. आता पुढचा आहे, तुका म्हणे कडू कडू वाटतो प्रपंच, रोखडे रोमांच कंठ दाते. कीर्तन ऐकलं की प्रपंच कडू वाटला पाहिजे. हे प्रपंच कडू वाटला पाहिजे म्हणजे प्रपंचामध्ये हे पाहिजे ते पाहिजे असं अशा तऱ्हेचं सारखी जी हाव आहे, ही तृष्णा जी आहे, आणि जे वाटत तसं संसारामध्ये जसं मूर्खासारखं वागलं जात आहे, गाढवासारखं वागलं जात आहे, ते वागायचं थांबलं पाहिजे. याला प्रपंच कडू वाटला म्हणतात. आणि प्रपंच जर कडू वाटला, रोमांच, तर त्याच्या अंगावर देवाच्या भक्तीनं असं शहारे आले पाहिजे, देवाच्या भक्तीचे, आणि ते त्याच्या कंठावर कंठ दाटून आला पाहिजे देवशी ईश्वराकडं, ईश्वराच्या सानिध्यामुळं, देवाच्या भक्तीमुळे त्याचा कंठ दाटून आला पाहिजे. अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजे. रोमांच म्हणजे रोप म्हणजे केस. ऐसे का झाले ते मजही न कळे, कीर्तनाच्या वेळी रळे पळे जगी. हे देवा, कीर्तनाच्या बाबतीत गोंधळाची स्थिती का निर्माण झाली आहे हे मला समजत नाही. या गोंधळामुळे संतांची जी वचने आहेत त्यांना कमीपणा येत आहे. तर हे कीर्तनाच्या वेळेला रडे पळे, रडतोय, उड्या मारतोय, पळतोय, काय वेगळं लोळतोय त्या कीर्तनात, अशा तऱ्हेचे जे कीर्तन करतात. आणि देवाची जी वचनं आहेत, संतांची जी वचनं आहेत, ती वचनं त्याला कमीपणा येतो. कैसे तुम्हा देवा वाटत असे बेरे, संतांची वचने लाजविली. संतांनी जे सांगितले त्याच्या हे उलट वागतात आणि संतांच्या वचनाला लाज येईल असं हे कीर्तनकार सांगतात. कीर्तनकारांचं असं तुकाराम. भाविका कंटक करिता ती पीडा, हातव रोखडा अनुभव. देवा, जे भाविक जे कीर्तनकार आहेत, भाविक जे भक्त आहेत, त्यांना कंटक म्हणजे काटे असणारे, काट्यासारखे जे लोक आहेत ते पीडा करतात. भाविका कंटक करिता ती पीडा, हातव रोखडा अनुभव. रोखडा म्हणजे रोख जेव्हा तुझा अनुभव आहे की दुष्ट लोक हे पीडा करीत आहेत, हा आमचा रोखोक अनुभव आहे. सात्विक चांगल्या लोकांना हे दुष्ट लोक पीडा करत आहेत. तुका म्हणे नाम निर्वाणीचा बाण, याचा अभिमान नाही तुम्हा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्हाला याचा अभिमान असला पाहिजे. तुकाराम महाराज, तुझे नाम हा अखेरचा बाण आहे आणि ते सफल झाले पाहिजे, आणि याचा देवा तुम्हाला अभिमान का नाही. संत वचनाप्रमाणे आचरण करणारे सज्जन भाविक यांना दुष्टाकडून त्रास होतो आहे असं. तर हे संत कीर्तन आणि कीर्तनकार हे सुद्धा यात बरेचसे असे चुकीचे वागत आहेत. येथे बोलून या काय व्हावा गुरु तरी जाय, मदन साहे वाकडे हे विठ्ठल कडे कथे पुढे. ऐकोनी मरसी कथा, जव आहे सीतू जिता. गुरुमतची जाड तेने न करावी बडबड. मोठा अभंग आहे, चांगला 7-8 चरणाचा. येथे बोलून ये काय व्हा गुरु तरी जाय. की इथे, अरे तुला गुरु हवा आहे ना,
मग तू इथे माझ्या कीर्तनात कशाला बसतोस आणि विचारतोस? तो कीर्तनात बसायचं आणि मग गुरु पाहिजे अमकं पाहिजे असं काहीतरी ज्या बोललंय. इथे येथे बोलून या काय ते कीर्तनात कशाला येतो? मदन साहे वाकडे विठ्ठल कथे पुढे. तर तुकाराम महाराजांना ह्या विठ्ठलाच्या कथेमुळे मला वाकडं का जे तिच्या उलटं जे काय असेल ते मला आवडत नाही, सहन होत नाही. ऐकोनी मरसी कथा जव आहेसी तू जिता. कथा ऐकून 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 मरायचं, जीव जाईपर्यंत कथा ऐकायची. जिवंत आहे तोपर्यंत सारखी कथाच ऐकत बसायची. हुरमतची चाड तेने न करावी बडबड. पुढचं हे आहे, हुरमत म्हणजे लाज. ज्याला लाज असते, अब्रू ज्याला असते त्याने बडबडू नये. काय बी बडबडायला नाही, कोण मग शिवाय देतोय का हे करतोय, लायकी जाते. म्हणून ज्याला आपली अब्रू वाचवायची असेल त्यानं उगाच बडबडू नये असं तुकारामानं सांगितले. हुरमतची चाड तेने न करावी बडबड. पुसेल कोणी त्यास जारे करी उपदेश. जर कोणी विचारलं तर उपदेश करावा, वगैरे उपदेश करीत बसू नये असा आहे. आम्ही विठ्ठलाचे वीर फोडू कळी काळाचे शिर. आम्ही विठ्ठलाचे वीर आहे, विठ्ठलाचे आम्ही भक्त आहे. आणि कळी काळाचे म्हणजे आम्ही कळी काळाचे म्हणजे जो मृत्यू आहे, जो यम आहे, तर त्याचे सुद्धा आम्ही शिर फोडून टाकू. कळी काळ आम्हाला काही करू शकणार नाही. घेऊ पुढती जन्म वाणू कीर्ती मुखे नाम. तुकाराम म्हणतो आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा पुन्हा असं संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव म्हणून आम्ही जन्माला येऊ. आणि वाणू कीर्त मुखे नाम. आणि तुझी कीर्ती देवा, तुझी कीर्ती आणि तुझं नाम आम्ही वाणू म्हणजे वाखाणू, वर्णन करू. तुका म्हणे मुक्ती नाही आसची हे चित्ती. तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष मिळायचा. मोक्ष म्हणजे सगळ्यातलं बाहेर पडायचं, परमपदाला प्राप्त व्हायचं, परमेश्वराच्या रूपाला प्राप्त होऊन जायचं. तर तुकाराम म्हणतात की आम्हाला मुक्तीची आस नाही, मोक्षाची आस नाही. आम्ही तुझी भक्तीच आम्हाला पाहिजे आहे, आम्हाला मोक्ष नको आहे. आता पुढे घे. कथा हे भूषण जनामध्ये सार, तरले अपार बहुते हेणे. हरिकथेचे कीर्तन हे लोकात भूषणास्पद आहे व सारभूत असल्यामुळे अनेक जण संसारातून तरुण गेलेले आहेत. तरले अपार बहुत या कीर्तनामुळे अनेक जण तरुण गेलेले आहेत. नीचे कुळीचा उंचा वंद्य होय. जरी एखाद्याचा कुळ कमी हीन कुळातला असला, कीर्तन करायला लागला तर तो उंच पदवीला जातो, उंच पदावर जातो आणि सगळ्यांच्याकडनं वंद्य होतो, वंदन केलं जातं सगळीकडनं. पुढं म्हटलंय हरीचे जो गाय गुणवाद. आणि हा कीर्तनकार हरीचे गुणवाद गात असल्यामुळं, देवाचे गुणगान गात असल्यामुळं तो तो हीन कुळातला असला तर वंद्य होतो आणि उंच पदवीला प्राप्त होतो. देव त्याची बाथा वंदी पाय धुळी, दीप झाला कुळी वंशाची. तर असा जो भक्त आहे, असा जो कीर्तनकार आहे, तर त्याचे पाय जे आहेत त्या देवसुद्धा त्या पाया पडतो, देव त्याच्या पायाची धूळ घेतो. असा कीर्तनकार जो असेल, असा भक्त जो असेल, दीप झाला खुडी वंशाची. तो ज्या वंशात जन्माला असेल तो वंशाचा दिवाच झाला, तो कायम प्रकाशित राहणार त्या वंशामध्ये.
त्याची निंदा खरी त्याची कुष्ठवाणी, त्याची कुष्ठवाणी मुख संवंदनी रजकाची. असा जो कोणी संत असेल, असा जो कोणी कीर्तनकार आहे, त्याची जर कोण निंदा करीत असेल तर त्याच्या वाचेला कुष्ठरोग महारोग हो बरो अशी शाप दिलाय तुकारामाने. आणि त्याचं जे असा तऱ्हेने संतांची निंदा करी तर मुख संवदनी रजकाची. रजक म्हणजे परीट, सौंदणी म्हणजे परटाचं ते धुयाचं भांडण, कपडे धुयाचं भांडण असं ते सौंदणी म्हणतात त्याला. हां, तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार, विठ्ठलाचे सार नाम घ्यावे. तुकाराम म्हणतात माझा काय ह्या चोरीचा धंदा नाही, विठ्ठलाचे नामस्मरण करा, हा जो योग्य असा धंदा आहे. आता पुढचा अभंग आहे. न लाही जे जपे न लाही जे तपे, अमासिही सोपे गीती गाता. परमेश्वराची प्राप्ती करायची झाली तर जप सारखा केला तर म्हणजे जप सारखा केला देवाचं नाव राम 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 म्हणत बसलो तर देवाची प्राप्ती होत नाही. तप केलं, अरण्यामध्ये जाऊन बसला, पुष्कळ तप केलं तरी देवाची प्राप्ती होत नाही. पण हे देवाचं जर भजन केलं, देवाचं गीत गायलं तर आम्हाला हे तो देव प्राप्त होतो. न करिता धान न करिता धारणा, तो नाचे कीर्तना माझी हरी. तर देवाचं ध्यान करायचं, देवाचं आपण सतत देवाचं आपल्या मनामध्ये देवाचा आहे ध्यान करायचं. तर त्यामुळं काय देव 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 मिळत नाही. न करिता धारणा, ध्यान करायचं, धारण करायचा देव आपल्या मनामध्ये आणि शांत असं बसायचं, तर त्यामुळेही काय उपयोग होत नाही. परंतु कीर्तन जर सुरू असलं तर त्यात देव नाचतोय. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, असा अभंगच आहे. नाचे कीर्तना माझी हरी, जयासी नाही रूप आणि आकार. ज्याला देव रूप नाही आकार नाही असा जो ईश्वराचं रूप त्याला निर्गुण परमेश्वर. रूप नाही, आकार नाही, काय नाही, निर्गुण. पण तो निर्गुण परमेश्वर तो चिकटी कर उभा विटे. तो निर्गुण परमेश्वरच कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे पांडुरंग. अनंत ब्रह्मांडे जयाची पोटी, तो आम्हा संपुष्टी भक्ती व्हावे. ज्या देवाच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत, सगळं हे पृथ्वी, सगळं आकाश, ग्रह तारे सगळे त्या देवाच्या पोटामध्ये, आणि तो आम्हा संपुष्टी भक्ती व्हावी. तो आमच्या छोट्याशा ह्याच्यामध्ये संपुष्टी म्हणजे आमच्या अगदी छोट्याशा शरीरामध्ये, छोट्याशा मनामध्ये, छोट्याशा अंतःकरणात तो भक्तिभावामुळे तो आळ बसलेला आहे. ज्या देवाच्या मनात हे सगळं, पोटात हे सगळं मावलं आहे, तो आमच्या पोटात भक्तिभावामुळे मावलेला आहे. तुला म्हणे वर्म जाणती लढीवाळे, जे जे होती निर्मळे अंतर्बाह्य. तुकाराम म्हणतात नाही, जे अंतर्बाह्य निर्मळ होतात. अंतर म्हणजे बाहेरूनही स्वच्छ आणि अंतरंगातही त्याचं अंतःकरण बी शुद्ध पाहिजे. अंतःकरण शुद्ध कसं होतं तर अंतःकरणामध्ये जे मागे सांगितलं काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार, हे सगळे जे 6 विकार गेले की अंतःकरण शुद्ध होते. आणि बाहेरूनही शुद्धता, आपले कपडे, आपलं शरीर, त्याची स्वच्छता. तर हे जे होती निर्मळे अंतर्बाही, तुका म्हणे वर्म जाणती लढीवाळे. तर ते तुकाराम महाराज म्हणतात, जे कोणी लढीवाळ अंतर्बाह्य प्रेमळ असतात
त्याने हे देवाच्या प्राप्तीचे वर्म जाणलेलं आहे. असं केलं तर देव प्राप्त होतो. नुसतं बाकीच्या इतर कशाने येतो, न लाहीजे जपे न लाहीजे, जप केलं, तप केलं, तीर्थाटन केलं, ध्यान केली, धारणा केली तर त्याचा काही उपयोग होत नाही. पण अशा तऱ्हेनं जर भक्तिभावानं तो वागलं तर तो देवाची प्राप्ती होते. भूमीवरी कोण ऐसा गांजू शके हरीच्या दासा. ह्या भूमीवर कोण आहे सांगा? हरीचे दास आहेत, त्याला गांजणे म्हणजे पीडा करणे. हरीच्या दासाला पीडा करणारा ह्या पृथ्वीवर कोण आहे सांगा? असे तुकाराम महाराज म्हणतात. सुखे नाचा हो कीर्तनी, जय जयकार गरजा जय जयकार गरजा वाणी. मर्जा काहीतरी झाले नाही काय? हा मर्जा झाले नाही. गरजा वाणी. तर ते कीर्तनामध्ये नाचा आणि ही वाणीनं गर्जना करा. काळा सुठे पळ जाती दुरी ते सकळ. तर कीर्तनामध्ये मुखाने श्रीहरीच्या नामाचा जय जयकारा, या नामस्मरणाने भजन कीर्तनाच्या प्रभावाने प्रत्यक्ष काळाला सुद्धा पळ काढतो, पळून जातो काळ सुद्धा, आणि सर्व संकटे पळून जात. दुरित म्हणजे संकट, दुरित. ज्ञानेश्वरीच्या पसायदारमध्ये दुरितांचे तिमिर जावो. दुरित म्हणजे संकटांचं जे, तिमिर म्हणजे संकटांचं जे अंधार पुढं निर्माण आहे तो नष्ट व्हावा. दुरिते जाती दुरिते सकळ. तुका म्हणे चित्ती साच माना हे निश्चिती. हे तुम्ही तुमच्या मनामध्ये सत्य माना, खरं माना, असं होतंच, हे तुकारामांनी सांगितले. कोणा आमची योग तपे करू बापे जाणावी. ईश्वर प्राप्तीसाठी योग व तपसाधना करणे आमच्या बापाला तरी माहीत आहे काय? कोण आमची योग तपे करू बापे जाणावी. गीत संत संगे गाऊ उही ठाऊ जागरणी. तर आमची जी योग तपश्चर्या आहे हे आम्हाला काय कळते, त्यातलं आम्हाला काही कळत नाही. योग म्हणजे जिथे हे समाधी लावून सशी बसतात ते योग. तर हे आम्हाला काय, आमच्या बापाला तरी ह्यातलं काय माहिती आहे का? परंतु संतांच्या संगतीनं आम्ही देवाचं गुणगान करू, गीत गाऊ, भजन गाऊ, आणि देवाच्या जागरणामध्ये देवाला आपण उभं करू. उभी ठाऊ जागरणी. आमुचा तो नव्हे लाग करू त्याग जावया. इंद्रियाविषयींचा त्याग करण्या एवढे आमचे वैराग्य म्हणजे बळ कुठं आहे? आमच्याकडं बळ नाही. आमुचा तो नव्हे लाग, आमची थोडी लायकी नाही. करू त्याग जावया. त्याग आम्हाला करायची आमची लायकी नाही. तुका म्हणे इंद्रियासी एची रसी रंगवू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या इंद्रियांना या भजन कीर्तनाच्या रसात गुंतवून ठेवू. आता पुढं हे आहे कीर्तन. भाव भक्तिवादे करावे कीर्तन. कीर्तन करणानं भाव, परमेश्वरावर भाव ठेवावा, भक्तिमार्गच त्याच्यात सांगावा. उगीच दुसरं तमाशातलं एक पात्री नाटक वगैरे करू नये. लोकांना बरं वाटतं म्हणून काही बडबड आहे, जे त्या देवातल्यातलं नाही, जे हिच्यातलं आहे, संतांच्या वचनातलं नाही, त्यातलं काय नाही, दुसरंच काहीतरी बडबडत बसायचं, मग लोकांना बरं वाटते ते. पण तसं नाही. ते म्हणतोय भाव भक्ती वादे करावे कीर्तन करावं. कीर्तन करायचं तर भाव धरून करावं, भक्तीनं करावं. आशाबद्ध मन करू नये. आणि मन ह्या कीर्तनातनं मला काहीतरी मिळेल
पैसे मिळतील अशा आशा करू नये. अन्नपाणी मन, अन्नपाणी धन द्रव्य नारायण, विठ्ठला वाचून बोलू नये. की त्या कीर्तनात काय करावं, अन्नाच्या गोष्टी, अन्न कसं मिळेल वगैरे काय हे बोलू नये. पाणी कसं मिळेल, पाण्याची काय करायचं, प्राप्ती कशी करून घ्यायचं ते काय मिळायचं. धन आणि द्रव्य हे सगळं आपल्याला कसं मिळेल किंवा त्याच्याबद्दलचं काही बोलू नये. आणि द्रव्य नारायण, विठ्ठला वाचून बोलू नये. नारायणा वाचून किंवा विठ्ठलाशिवाय दुसरं काहीही बोलू नये. अन्न पाण्याच्या म्हणजे व्यवहारातल्या कुठल्याच गोष्टी तिथं बोलू नये. देवाच्याच गोष्टी त्या कीर्तनामध्ये बोललं पाहिजे. सप्रेम करावे देवाचे कीर्तन, देवाचं कीर्तन देवावर प्रेम धरून ते करावं. भय द्या सोडून शरीराचे, आणि आपल्या शरीराची भीती सोडून द्या, असे तुकाराम महाराज म्हणतात. प्रेमानं देवाचं कीर्तन करा. तरी मेघ जोडे विठ्ठल निधान, केलिया कीर्तन सिद्धी सिद्धी पावे. आणि असं जर तुम्ही देवाचं कीर्तन भक्तिभावानं सप्रेम केलं, भीती सोडून केलं, तर मग जोडे विठ्ठल निधान. जोडे म्हणजे प्राप्त होत आहे. विठ्ठल निधान, निधान म्हणजे द्रव्याचा साठा. तर निधान म्हणजे हा आहे विठ्ठलासारखं जे साठा आहे, धनसंचन विठ्ठलासारखं जे धनसाठा तो प्राप्त होईल. तरी मग जोडे विठ्ठल निधान, केलिया कीर्तन सिद्धी भावे. कीर्तन केले तर हे मिळते. देव जोडी लिया तया का येवणे, तुका म्हणे मन नीट करा. देवाची प्राप्ती झाली आणि मग बाकीचं काही प्राप्ती करायची गरज आहे. म्हणून तुम्ही मन घट्ट करा, देवाचीच प्राप्ती होईल. उगाच पैसे धन दौलत अन्न पाणी काही मागित बसू नका. गाडगे महाराज जिथे कीर्तन करायचे त्या ठिकाणी ती अन्नसुद्धा घ्यायचे नाही, शेजारच्या गावात घेऊन यायचे. शेजारच्या गावामध्ये गेले तर त्याचं काहीतरी ज्या माणसाच्या घरात जेवायचं त्या माणसाचं अंगण लोटायचं, साफ करायचं, असं करत. त्याची लाकडं फोडून द्यायचं, त्याचं सारवून द्यायचं. तर त्याशिवाय फुकट काय खायचं नाही. आता पुढचं म्हणतंय, 7 दिवसाचा जरी झाला उपवासी, तरी कीर्तनासी टाकू नये. भूक लागलेली आहे म्हणून मग कीर्तनाला आता जेवायचं जाय, मग खवायला जाय म्हणून कीर्तन टाकायचं. तर तुकाराम म्हणजे 7 दिवसाचं जरी उपवास असलं तरी कीर्तनाला सोडायचं नाही, कीर्तनाला जायचं. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. हा अभंग तरी तुकाराम महाराज कीर्तन करत होते. शिवाजी महाराज पुढे येऊन बसलेले होते आणि त्यावेळा मोगलाच्या सैन्यानं त्या कीर्तनाला वेढा घातला होता. त्यावेळा म्हणते, फुटो हे मस्तक, आपलं मस्तक फुटून जाऊ दे, शरीराचे तुकडे तुकडे होऊ नये, जाऊ दे, नामाचा गजर सोडू नये. तुम्ही नाम सतत घ्या, काय होते बघूया. शरीराचे होत दोन्ही तेही भाग, परिकीर्तनाचा रंग सोडू नये. शरीराचे 2 तुकडे झाले तरी सुद्धा तुम्ही कीर्तनाचा रंग सोडू नये. तुका म्हणे ऐसा नामी ज्या निर्धार, तेथे निरंतर देव असे. असा ज्याच्या जर नामावर निर्धार असला तर तिथं त्या ठिकाणी देव असतो. पण असं ते कीर्तन जर सुरू असताना तेच हे आलं तर देवालाही पंचायत पडली. मग ते तिकडचे लोक होते, त्याला शिवाजी कोण हा माहीत नव्हता. मग त्यातनं एका दुसऱ्याच एका देवानं एका माणसाला शिवाजीचं रूप दिलं आणि त्या कीर्तनातून तो बाहेर पळून गेला. बाहेर पळून गेल्यानंतर लोक ते सगळी घोडेस्वार त्याच्या पाठीवर लागले. तुझा शिवाजी पळाला, शिवाजी पळाला.
पुढे त्याला घोडावी बाहेरून उभा होता, त्या घोड्यावर बसून तो जंगलामध्ये गेला आणि सगळे सैन्य तिकडे गेलं पळत. चांगले पहाटे गरजेपर्यंत धावलं ते कुठं गुप्त झाल्यामध्ये आले तुका म्हणे ऐसा नामी ज्या निर्धार तेथी निरंतर देव वसे. त्या ठिकाणी देव राहतो. तो म्हणतोय कीर्तनाचा विक्रा मातेचे गमन भाडखाई मन विटाळतो. कीर्तनाचा विक्रा करणं हे अतिशय वाईट आहे. आणि ही गोष्ट अति कीर्तनाचा कधी विक्रा करू नये. तुकारामाला असं नको ते सगळे शब्द घातलेलं, असं वाईट पाप जे आहे ती सगळी घडतात. कीर्तन पूर्ण पैसे घेतले तर हरिभक्ताची माता हे हरिगुण कीर्ती इजवर पोट भरती चांडाळते. हरिभक्त जे आहेत त्यांची माता ही हरिगुणाची कीर्ती ही हरिभक्तांची माता असते. आणि या मातेच्या पोटच्या वरच्या मातेची विक्री करून पोट भरतात ते चांडाळ आहेत. असं नाही. चांडाळ हे दुसरे कोण बाकीचे नाहीत. हे कीर्तनकारच चांडाळ आहेत, पैसे मिळविणार. असं तुकारामाने सांगितले, आपण काय सांगितलं नाही. अंत्यज हा ऐसे कल्पांती करीना. अंत्यज म्हणजे अंत्यज, शेवटच्या जातीत जन्मलेला हरिजन हे शूद्र हा अंत्यज म्हणायचा. अंत्य जातीत, खालच्या जातीत जन्माला आलेला, खालच्या जातीत जन्माला आलेला सुद्धा असं करणार नाही. अंत्यज हा ऐसे कल्पांती करेना. कल्पांत म्हणजे सगळं जगाचा अंत झाला, सगळं कलियुग सगळा अंत झाला, तर तरी असा अंत्यज माणूस जो आहे तो भार माणूस सुद्धा असं करणार नाही. भाड हे काही ना जननेची. आईची तो करते की ती भाड खाणार नाही. कीर्तनाचं पैसे घेणं म्हणजे ही भाड खाणार. तुका म्हणे त्याचे दर्शनही कोटे पुरुषासे नेटे नरका धाडी. तर असा जो कीर्तनाचं पैसे घेतोय त्याचं दर्शन हे खोटं आहे, वाईट आहे त्याचं, आणि तो आपल्या पूर्वजाला नरकाला धाडतो, पाठवतो त्या कीर्तनाचं पैसे घेतल्यामुळे. हे कीर्तनाचं पैसे घेण्याबद्दल किती तुकारामानं सांगितले बघा. यातला एक बुवा कोण यातलं काय वागतात काय असं एक तरी वागते पैसे अगोदर पैसे काढत. आता पुढं त्या तसंच म्हटलंय, हे सगळे अभंग मी एका जागी आणलं. 4000 अभंग. हो, या अभंगाचा नंबर किती आहे? आता जे म्हटलं ते 4000. आणि तुकाराम म्हणून उड्या मारतात. असं तो वागत होता. माझी कथा करा ऐसे म्हणे कोणी, तरी झडो जाणा जिव्हा माझी. माझी कथा करा, माझं कीर्तन ठेवा, मी कीर्तनला येतो असं कोणाला सांगित बसायचं नाही. असं जर कण म्हणला झडो माझी जिव्हा, झडो जाणा जिव्हा माझी जीभ झडून जाऊन देत. मी असं कधी म्हणणार नाही माझे कीर्तन करा. की ज्यांना करायचं असेल ते बोलून येतील, ते करतील. साह्य तू झालासी काय एवढे तुपे, आणि भूतापे काय मागू. देवा, कीर्तनामुळं तू सहाय्य झालास, मग आम्हाला काय कमी आहे? काय तू प्राप्त झालेला तर तुझ्यापेक्षा काय कमी आहे? तुपे म्हणजे तुझ्यामध्ये तूच जर आलास तर तुझ्यात काय कमी आहे? तुझ्यात सगळं आहे. आणि भूतापे काय मागू. मग देव इतका जवळ आल्यावर आणि इतर प्राण्यांच्याकडे मी कशाला काय मागीत बसू. तुका म्हणे सर्व सिद्धी तुझे पायी, तू माझा गोसावी पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात की देवा, तुझी प्राप्ती झाली की सर्व सुख, सर्व वस्तू जे काय पाहिजे असेल ते सगळं मिळतंय. आणि तू माझा गोसावी
म्हणजे गोसावी म्हणजे मालक. देवा, तुझ्या पायाजवळ सर्वसिद्धी प्राप्त आहे आणि पांडुरंगा तू माझा गोसावी म्हणजे स्वामी आहेस, मालक आहेस. आता पुढचा अभंग आहे. ब्रह्मरस गोडी तयासी भावली, वासना निमाली सकळ ज्यांची. ब्रह्मरस मला मिळाला म्हणतो, मग इतर वासना हे पाहिजे ते पाहिजे, ही वासना काय म्हणतो? ते अमुक खायला पाहिजे, तमुक खायला पाहिजे, अमुक एक वस्तू आपल्याला पाहिजे. ही जी वासना आहे, ही वासना जर आपली नष्ट झाली, कसलीही वासना राहिली नाही, तर ब्रह्मरस काय आहे ती त्याची गोडी त्याला फावली, म्हणजे गोडी त्याला लाभली असं म्हणायचं. का तर त्याच्या सगळ्या वासना निघतात. वासना म्हणजे विषय प्राप्ती व्हावी, हा विषय मिळावा, हे मिळावं, ते मिळावं, अशी जी आशा असती, वासना असती, ती नष्ट झाली की मग ब्रह्मरस प्राप्त होतो. नाही त्या त्या विटाळ अखंड सोवळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या. जाणीव म्हणजे मी ज्ञानी आहे, जाण असणे. मी ज्ञानी आहे ह्याचा जर हा अहंकार जो आहे, तर ही उपाधी म्हणजे एखादी पदवी किंवा ज्याला पदवी असे आहे, मी ज्ञाता आहे अशी ज्याला घमेंड आहे, तर नाही त्या विटाळ अखंड सोवळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या. मला ज्ञान आहे अशा तऱ्हेची घमेंड ज्याला नाही, उपाधी वेगळी आहे, ह्या उपाधीपासून जो वेगळा आहे, तर त्याला कधीही विटाळ नाही. तो अत्यंत सोहळा आहे, त्याला विटाळ कधी होत नाही. मन हे निश्चळ झाले एके ठाई, तया उणे काही निज सुखा. मन जे आहे हे निशांत असं एके ठाई देवाच्या पायाजवळ शांत असं झालं, तर त्या माणसाला सुखाला, परमेश्वर प्राप्तीच्या सुखाला उणे काय कमी पडणार आहे. मन देवाच्या पायावर निश्चळ झालं पाहिजे. तिची पुण्य म्हणते परोपकारी, प्रबोधी त्या नारी नर लोका. त्या लोकांना पुण्यवंत म्हणावं, त्या लोकांना परोपकारी म्हणावं. कुणाला? प्रबोधी त्या नारी नर लोका. प्रबोधी म्हणजे प्रबोधन करतोय, समजून सांगतोय, ज्ञान सांगतोय. कुणाला? नारी नर म्हणजे पुरुष, स्त्रिया आणि लोक जे आहेत, त्यांना जो सगळे हे प्रबोधन करून सांगतोय, त्याला पुण्यवंत म्हणावं, तो त्याला परोपकारी म्हणावं. तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस, होऊरिया वास करी न तेथे. तुकाराम महाराज म्हणते, असं जे पुण्यवंत लोक आहेत, जे संत लोक आहेत, नारी नर लोकांना जे प्रबोधन करत असतात, त्यांच्या मी पायातला पायपोस होईल. पाय पुसायचं फडकं होईल मी त्यांच्या पायाचं. होऊन वास करीन तेथे, आणि त्यांच्या पायाजवळ मी वास करीन म्हणजे वस्ती करीन. आता पुढचा विषय आहे कुत्र्याचे वागणे. कुत्रा एकदा काय झालं, एक हरिण एक प्यालेली होती आणि तिचं एक लहानसं पिल्लू होतं. तर त्या हरिणाचं ते पिल्लू जे आहे, तर ते तिनं हरणाच्या कळपात नेऊन सोडलं. आणि हरणाच्या कळपामध्ये तो मालक असतो, तो काळवीट असतो, त्याला शिंग वगैरे असतात. मग तो काळवीट त्या सगळ्यांनी सांगत असतो, कसं चरायचं, पारधी आला तर कसं पळून जायचं, काय करायचं, सगळं ते शिकवित असतं सगळं. मग त्याच्या देखरेखीखाली त्या हरणीनं आपलं ते पिलं नेऊन त्या कळपात सोडलं. मग काही दिवस गेले आणि ते तिकडे पारधी आले आणि ते बाजूला ते पिलं सरत होतं, त्याला उचलून ते पारधी घेऊन गेले. मग ती हरणी आली, त्या काळविटाला शिवाय द्यायला, तुझ्या ताब्यात पोरगं दिलं,
आणि ते माझं पोरगं असं का झालं. तर म्हणला बाई मी त्या पोरग्याला सांगित होतो, पण ते म्हणायचं तुला काय कळतंय. आणि ते बाहेरच फिरायचं, बाहेरच फिरायचं. अरे आत ये, आत असावं, सगळ्यांच्या गर्दीत आत असावं, लांब बाहेर गेलं तर कोणतरी उचलून देईल असं मी सांगायला लागलो की ती पोरगं म्हणायचं तुला काय कळतंय. आणि मग त्याला कळतंय म्हणून ते बाहेर गेलं. मग ते तिनं माझं ऐकलं नाही आणि ते त्याला उचलून दिलं. आता मी काय करू. तर असं असं हे आहे. हा तर हे म्हणून ते जे वृद्ध लोक आहेत त्या लोकांना विचारावं. तर हे वृद्ध लोकांना विचारावं का. आता त्यानं तेच विचारलं की मी का वकील आहे, पण त्यांनी आपलं घराची काहीतरी अडचण आहे. पण ते सगळं मी बघितलं की अनुभवातनं मला कळते. मला काही हे ठरलं नाही की ती आजीचे घड्याळ म्हणून आमच्याकडे एक पूर्वी कविता होती. तर आजी जी म्हातारी होती ते म्हणायची आता उद्या असं, उद्या अकिती आली, परवा दिवशी असं एकादशी आली, परवा दिवशी असं एक हे ग्रहण आहे, परवा दिवशी एक समजा पडवा आहे, आमच्याला श्रावण सोमवार आहे. असं ती आजी बरोबर सांगायची. तर म्हणलं हे आजीजवळ काही घड्याळ आहे काय वाजत नाही काय नाही सगळं सांगते कसं. तर अनुभवातनं तिला ते माहिती असतं. तर हे अनुभवातनं म्हणून ते अनुभवातनं ह्या बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात. तर अनुभवी जे आहेत, वृद्ध जे आहेत, त्यांचा विचार घ्यावा, त्यांचा सल्ला घ्यावा आणि हे करावं. मला काय कळतंय त्याला असं म्हणू नये, तुला काय कळते माझं मी करणार असं म्हटलं तर मग असं ते पळत जाते. कुत्र्याचे वागणे श्वाना सवे दिली सवे पाया भोवते ती भोवे. एखाद्याने कुत्र्याला सवय लावलेली असते, त्यामुळे त्याचे कुत्रे मालकाच्या पायाभोवती फिरत असते. तैसी झाली मज परी वसे निकट शेजारी. त्याप्रमाणे देवा मला सवय लागली आहे आणि मी तुझ्या पायाभोवतीच घुटमळत आहे. जेविता जवळी येऊन या पुच्छ पोळी पुच्छ घोळी. कुत्र हे जेवायच्या वेळेला जवळ येते असं पुच्छ म्हणजे त्याची शेपटी, घोळी म्हणजे असं हलवते, हलवीत बसतंय. कोपेल तो धनी तुका म्हणे नेनो म्हणे. आणि हे जवळ येऊन बसलं तर मालक आपल्या रागावे असं कुत्र्याला समजत नाही. मी देवा तुझ्याजवळ न समजता असं काहीही हे भेदभाव न करता तुझ्या भोवती सगळा घुटमळत आहे. श्वानाची परी लोळे तुझ्या दारी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा कुत्र्यासारखा मी तुझ्या दारात लोळतोय. हुंको हरे हरी नाम तुझे. आणि तुझं नाम कुत्र्यासारखं मी तुझं हरे हरी म्हणून मोठ्यानं तुझं नाव घेतोय. भुंकी उठी बैसे न जावे वेगळा. लुडबडी गोपाळा पाया पासी. की मी हे भुंकत उठतोय की दुसरीकडे मी दुसरीकडे जात नाही आणि तुझ्या पायाजवळ मी गोपाळा लुडबुड करीत फिरतोय. तुका म्हणे आम्हा वर्मा हे ठावे बागेर ते द्यावे प्रेम सुख. तुकाराम महाराज म्हणता आम्हाला या तुझ्या प्राप्तीचं रहस्य माहिती आहे, तेव्हा आम्हाला जे प्रेम सुख काय असेल ते तुम्ही द्यावं. पुढं म्हटलंय कुणबी. कुणबी म्हणजे जो शेती करतो आणि हीन जातीतला असून नुसता शेती करत असतो त्याला कुणबी असतात म्हणतात. बरा कुणबी केलो नाही तरी दंभे असतो मेलो. तुकाराम महाराज म्हणतात मी जर मोठा क्षत्रिय असतो, ब्राह्मण असतो तर मला दंभ अहंकार झाला असता, मी मोठा आहे. पण मी कुणबी आहे ते बरं आहे, मला अहंकार झाला नाही. अहंकार जो आहे, अभिमान मला होत नाही कमी जातीचा मी कुणबी असल्यामुळे. भले केले देवरायाल नाचे तुका लागे पाया. देवा तू बरं केलंस की मला कुणबी केलंस म्हणून मी नाचतोय आणि तुझ्या पाया पडतोय, मला आनंद होतोय. का जर मोठ्या कुळात जन्मला असतो तर मला अहंकार झाला असता.
विद्या असती काही तरी पडतो अपायी. मी जर कुणब्याला विद्या नाही, कुणब्या घरी दाणं, बामणा घरी लिहणं आणि म्हारा घरी गाणं, असं असं पूर्वीपासून म्हणायचे लोक. महाराज आहे त्याने गाणं नुसतं म्हणत बसायचं. कुणबे आहेत त्यांना धान्य मळायचं, दाणं. अन्न खायला मात्र त्याला काय मिळायचं नाही, धान्य मळून सुद्धा. आणि बामणा घरी लिहिणं विद्या ही सगळी ब्राह्मणांना. विद्या असं ते काही देवा, मला जर काही विद्येचा अधिकार असता, मग मी जर काही विद्या शिकलो असतो तर मी तरी पडतो अपायी, तर मी दुसऱ्याच्या संकटात पडलो असतो, की मी काहीतरी कोणावर तरी अपाय केले असते, दुसऱ्याला त्रास दिला असता. सेवा चुकतो संतांची नागवण हे फुगाची. मी जर मला विद्या असती, मला तर मी दांभिक झालो असतो, मला घमेंड आली असती, आणि मग ही संतांची मला सेवा चुकली असती, आणि ही माझं निष्कारण माझी फसवणूक झाली असती, नागवणूक. गर्व होता ताठा, जातो यमपंथ वाटा. मी जर कुणबी नसतो आणि इतर मोठा जर कोण असतो तर मला गर्व झाला असता, मला ताठा भरला असता, आणि मग यमपंथे यमाच्या वाटेला मला जायची पाळी असती. तुका म्हणे थोरपणे नरक होती अभिमान. तुकाराम म्हणे थोरपणाचा अभिमान झाला की त्यामुळं नरकात जावं लागतंय. आता पिकल्या शेताचा आम्हा देतो वाटा, चौधरी गोमटा पांडुरंग. तर चौधरी म्हणजे जमीन मालक, त्या गावाचा मुख्य जो असत असं पूर्वी ते पाटील चौधरी खोत असे असायचे. सगळ्या गावाचं फाळा वसूल करायचं त्यांच्याकडे झाली. सरकारात नेऊन काहीतरी भरायचं. होता एक अशी गाव आहे, इथला एक पाटील की काय कोणतरी देशमुख असा नेमायचा, त्यानं सरकारात भरायची समजा 1000 रुपये, आणि मग लोकांच्याकडनं जमल तेवढं वसूल करायचं दाबून, आणि आपण चैनी करीत राहायचं. हे सहज. तर पिकल्या शेताचा आम्हा, शेत पिकल्यानंतर तो शेतातलं धान्य किती आलंय ते बघतोय, मग त्यातलं निम्म अर्ध आपण घेतोय आणि निम्म अर्ध आम्हाला देतोय. पिकल्या शेताचा आम्हा देतो वाटा, आणि तो पिकल्या ते शेत आम्ही पिकवायचं आणि आम्हाला थोडंसं देतो, तू सगळं घेऊन जातो, असं तुकाराम आहे. गोमटा म्हणजे चांगला. तर कोण आहे? आमचा पांडुरंगच हा गोमटा आहे. आम्ही शेत पिकवतो आणि पांडुरंग आम्हाला त्यातला काही वाटा देतो. 70% बाकी उरली मागे तो हा, मागे झडले 10 आजीवरी. तर सगळं आम्ही जो फाळा जो भागायचा आहे त्यातला 70% बाकी होती. तर बाकी उरली मागे तो हा, 70% बाकी उरलेले आहे फाळ्यात द्यायची. तर त्यातलं 10% पिटलेलं आहे आतापर्यंत 70%. आणि तरी तो आज तो त्यातलं ही बाकी आहे ती बाकी वसूल करायला आला आहे. म्हणजे तर हे कुटुंबाकडनं अशा तऱ्हेने लोक वसूल करून घेत होते. तर तो हंडा भांडी गुरे दाखवी ऐवज, माझ घरी बाजे पैसरास. तर हा याचा पूर्वीचा केवढे म्हणजे लोक एवढे गरीब होती, त्यांच्या घरातच येऊन बसायचा, बाजल्यावर येऊन बसायचा, बाज असायचं काठलं वगैरे घरात, तेव्हा बसायचा. तो म्हणायचा तुझं हे बाकी राहिलेले आहे, हा हे हंडा दे, भांडी दे, सगळे दे, जनावरं दे, काय वाटेल ते कर, आणि माझं पैसे भागे. असे लोक त्रास द्यायचे कुणब्याला. हंडा भांडी गुरे दाखवी ऐवज म्हणजे सगळा माल दाखवत होते. माझ घरी बाजे पैसे असे, आणि मधघरात येऊन ते बसायचे आणि सगळा वसूल करत होते. मदयासी भांडता जाब नेदी बळे, आणि भांडायला गेलं तर तो काय बोलत नाही, ही त्याची ताकद आहे. त्यामुळं किती त्याला काय विचारलं तर तो काय हे पाहिजे, मी पाहिजे, मला वसूल पाहिजे. म्हणे एका वेळी घ्याल वाटा.
एकदमच हे माझं मला आत्ताच्या आत्ता सगळं पाहिजे अशा तऱ्हेनं हे जे जमीन मालक असेल ते किंवा त्या गावचा जो का मुख्य असेल चौधरी तो अशा प्रकारे त्रास देत होता लोकांना. तुका म्हणे स्त्री करावो काय निंदिता लपावे काय कोठे. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या बायकोला म्हणतात आता लपायचं कुठं की विनेदिता लपावे हे जर दिलं नाही त्याचा वाळा भागविला नाही तर कुठं लपून खाऊ असं तुकाराम महाराज म्हणतात. आता पुढं आपण करिता विचार अवघे एक राज्य दुजा कोड मज पाठी घाल. काय होतं की एखाद्यानं आपला असा मला ह्या जमीन मालकानं ह्यानं जर माझ्यावर जुलूम केला तर लपायचं कुठं कुणाकडे जायचं तर सगळं त्याचंच राज्य असतं सगळीकडे ते सगळेच जातं. ब्राह्मण वगैरे जेवायचं ब्राह्मण गावचा कुलकर्णी वर जावं तर मामलेदार बी ब्राह्मण त्याचा कलेक्टर बी ब्राह्मण त्याचे सगळे अधिकारी सगळे ब्राह्मण कुठं जायचं. करिता विचार अवघे एक राज दुजा कोण मज पाठी घाली. मला कोण पाठिंबा देईल मला पाठी घालील मला कोण माझं रक्षण करील. कोण्या रीती जावे आम्ही हो पळवणी कसं पळून जावं. पोळलो अंगणी मागे पुढे आणि हे मोकळे अंगणी मागे पुढे कुणीकडे पळावं मागं पुढं मोकळ्या अंगणात कुठून पळून जायचं. काय ते गव्हाणे हिंडवी हो किती. हे गव्हाणे म्हणजे हे कुठे पळून जायचं आणि किती अडचणीचं आहे. गव्हाणे जे न कळणार असं आहे. कुठे आडोशाने दडून पळून जायला व्हावंच नाही. गव्हाणे आम्ही पांगुळाची काय ते गव्हाणे हिंडावी ओ किती. दूत ते लागती याचे पाठी याचे दूत याचे जे कर्मचारी आहेत ह्याचे ते माझ्या पाठी लागतात वसुलासाठी. कोठे याची करू गेलो कुळवाडी. ह्याचं कुठं जमीन आम्ही केली आणि मला ही पीडा निर्माण झाली. कुणब्याला असे हे सगळे कायम पीडा करत होते. जुन्या काळात धान्य उरले नाही आणि त्यांना उपाशी बसवायचं आणि धान्य सगळे देत होते. आता हा न सोडी जेवे आम्हा. आता ह्याचं मी जमीन केली तर फाळा फिटायची पंचायत आली. आता आम्हाला काय जीवन सोडणार नाही. होऊने बेखाब येथेची राहावे देर ते खावे. तुका म्हणे बेबाक बेबाक म्हणजे बाकी शून्य करून सगळं देऊन टाकायचं आणि गप राहायचं आणि तो काय देईल ते खाऊन त्याच्यावर राहायचं. काय करायचं अशी कुटुंबाची अवस्था होती जुन्या काळात. ही 4000 वर्ष अशीच चालत आली. हळस न करी लाभाचा तुका अभिनवी कुणबी ह्याचा. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाची भक्ती करा पंढरीत जा. तुकाराम महाराज म्हणतात या लाभाच्या प्राप्तीसाठी आळस न करता कामाला लागा अशी विनंती मी कुणब्याचा तुकाराम करत आहे. आता पुढचा अभंग आहे. अन्यायासी राजा जरी न करी दंड. अन्याय घडत असताना एखाद्याला अन्याय केला तरी राजानं अन्याय केला तर राजानं दंड केला पाहिजे त्याला. आणि राजानं हा दंड जर केला नाही तर बहुत ते दंड पीडिती जना. मग ते जे गुंड लोक आहेत ते लोकांना पीडा करतात म्हणून ते असे वाईट वागतात. त्यांना राजाने दंड केला पाहिजे. न करी निगा कुणबी न काढिता तड कैसे हे येती कड हाताशी ते. कुणबी जे आहेत न करी निगा पिकाची निगा केली नाही कुणब्यानं त्यातलं तण काढलं नाही जे भांगरलं नाही तर मग ते हाताला धान्य येईल काय येणार नाही.
तुका म्हणे संता करू नये अनुचित, पाप नाही नीत विचारिता. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी इतरांना त्रास देण्याचे अनुचित काम करू नये, पण तणाचा बंदोबस्त केलाच पाहिजे. या नीतीचा विचार केला तर अशा दुष्ट लोकांना शिक्षा केलीच पाहिजे. की हे जे दुष्ट लोक आहेत ते जसं पिकामध्ये तण उगवते तसे उगवले आहेत. त्यांना उपटून काढून फेकून दिले पाहिजे वाईट जे लोक आहेत त्यांना. आणि जर हे असं केलं नाही तर मग समाज जगेल कसा, पीक वाढणार कसं. तुका म्हणे संता करू नये अनुचित, संताने अनुचित काय करू नये, संताने असं करू नये. परंतु अशा तऱ्हेने दुष्ट लोकांना शिक्षा केली तर पाप लागत नाही. दुष्टांना कशी हे कृषी करू असं नाही पाप लागत. पुढा अभंग आहे, झालासी पंडित पुराण सांगसी, परी तू नेणसी मी हे कोण. पुराण सांगतोय, पंडित होतोय, सगळं ज्ञान लोकांना सांगतोय, पण मी कोण आहे तू ते तुला कळत नाही. मी कोण आहे, मी कोण आहे तर मी ह्या म्हणजे मी त्याचं आत्मस्वरूप काय आहे. देह म्हणजे मी नव्हे, तर देहाहून कोणत्या निवाळा आत्मस्वरूप असा मी आहे. असं हे तुला ज्ञान नाही असं तुकाराम म्हणाला. गाढवासी पोथ्या उलथुनिया पाने, गाढव भरी पोथ्या उलथुनिया पाने, परी गुरुगम्य खुणे नेणसी बापा. गाढवाच्या पाठीवर मावतील एवढी पोथी पुस्तकं ठेवायची. ते सगळं उलती पालती घ्यायचं, म्हणजे सगळा अभ्यास करायचा. परी गुरुगम्य खुणे नेणसी बापा. खरी जी गुरुगम्य आहे, ईश्वराची जी खरी मुख्य आहे, ज्ञान आहे, ते काय तुला भावा तुला ते काय येणार नाही. तुका खुणे मी याचा नेणे शास्त्र मत, तुका कुणबी याचा नेणे शास्त्र मत. कुणब्याचा तुकाराम आहे, त्याला काय शास्त्र मत समजत नाही. एक पंढरीनाथ विसंबेना, तो पंढरीनाथाला विसरत नाही. मग सगळं आलं की त्याच्यात. व हे शास्त्र वाचते, शास्त्र सगळी शास्त्र वाचल्यानंतर देवाची प्राप्ती करून घ्यायची. तो देव जर मी विसरत नाही, देवच माझ्याजवळ आहे, तर मला मग हे मला इतर काही ज्ञान नसलं तरी चालतंय, मला देवच माझ्याजवळ आहे. कुग्रामवास म्हणजे वाईट जी गावं आहेत, वाईट एखादं गावच वाईट असतं ते कसं, आणि चांगलं गाव असतं ते कसं, ते यात नाही. वाईट जे गाव आहे ते न मिळती एका एक जय नगरीचे लोक. ज्या नगरातले, ज्या गावातले लोक एकमतानं राहत नाहीत, त्या गावची परिस्थिती सांगतात तुकाराम महाराज. भले तेथे राहू नये क्षणे होईल नकळे काय. तर चांगल्या माणसानं अशा गावात राहू नये, आणि तासाभरात काय होईल ते काय कळत नाही. लगेच ते भांडायला लागतील, लगेच ते शिवाय द्यायला लागतील, लगेच विस्कटायला लागतील, लगेच पेटवायला लागतील, काही करायला लागतील. न करिता अन्याय बळे करी ती अपाय. काही जरी एखाद्यानं अन्याय केला नाही, काही जरी अपराध केला नाही, तरी आपल्या ताकदीच्या बळावर ते त्रास देतात, इतरांना संकटात घालतात, त्रास देतात. नाही पुराणाची प्रीती ठाई ठाई पंचायती. पुराण श्रवण जे करायचं आहे, की देवात्मिकाच्या कथा ज्यात लिहिलेल्या आहेत, असं जे पुराण आहे त्याच्याबद्दल प्रेम ह्या लोकांना असत नाही, ह्या गावातल्या वाईट गावातल्या लोकांना. पण ठाई ठाई पंचायती, ठिकठिकाणी ते बसून नाही त्या चांदार चौकड्या गप्पा मारीत बसलेल्या असतात. भल्या बुऱ्या मारी होता कोणी न विचारी. भल्या बुऱ्या, चांगल्या वाईट काय असेल त्यांना ते मारझोड करतात. वाईट लोक जे आहेत ते चांगल्या लोकांना मार देतात, त्रास देतात.
आणि मग कुणी कुणाला विचारत नाही. त्यांच्यावर त्याने पिढ्या अन्याय केला तरी ते हे बाकीचे लोक बसतात. अविचार्या हाती देऊनी प्रजा नागविती. अविचार ज्यांना विचार नाही अशा अशा लोकांना अशा लोकांच्या हातात गावाला देतात, गावाचा मालक त्यांना करतात. अविचारी जे लोक आहेत त्यांच्या अविचार्या हाती देऊनी प्रजा नागविती. आणि प्रजेची फसवणूक करतात अविचार्यांच्या हातात देऊन. तुका म्हणे दरी सुखे सेवा वे ते बरी. तुकाराम महाराज म्हणतो काय करावं? दरी म्हणजे दरी म्हणजे दरा. दरा म्हणजे दोन्हीकडून डोंगर आणि मध्ये चिंचोळीची अशी हे असेल जागा असायची. हो ते ओढा वगैरे असतात त्यातनं आलेला असतो. दोन्हीकडनं डोंगर असतो आणि मध्ये अशी जी चिंचोळी जागा असती त्याला दरा म्हणतात किंवा दरी म्हणतात. तर तुकाराम म्हणतो अशा जंगलातल्या दरीत जाऊन आपलं डोंगरात जाऊन राहावं, हे असल्या गावात राहू नये. आता कुपुत्र म्हटले. कुपुत्र म्हणजे वाईट 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 जर मुलगा जर जन्माला आला वंशामध्ये तर त्याचं तुकारामानं वर्णन केलेलं आहे वाईट मुलाचं. सगळे इकडले तिकडले सगळे अभंग मी एकत्र कशा आणलेत मग. तर आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. हे पितर जे स्वर्गात कोणते जे वाडवडीत जे जाऊन बसलेले आहे ते आहा कटा म्हणजे अगदी ते कन्नत असतात, टाचा घासत असतात त्याचे पितर. काय म्हणून? वंशी दुराचार पुत्र झाला. वाईट आचरण करणारा दुराचार म्हणजे वाईट आचरण करणारा पुत्र आपल्या वंशात जन्माला आला. म्हणून स्वर्गामध्ये त्याचे जे पितर आहेत ते टाचा घासतात, ओरडत्यात, टाहो फोडतात. गळे चिरा गर्भ नव्हे का वाज, माता त्याची लाज लावा पापी. की असा पुत्र जन्माला आल्यापेक्षा गर्भ पळून गेला तरी चालेल किंवा ती माता त्याची वांज राहिली तरी चालेल, पण माता त्याची लाज लावा पापी. त्याची जी आई आहे ती पापी आहे आणि कशाला ती वांज राहिली असती तर बरी. असल्या पोराला जन्म कशाला दिला तिनं? परपिढे परद्वारी सावधान. हा जो वाईट पुत्र आहे तो काय करतो? परपिढे दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये तो सावधान असतो. आणि परद्वारी दुसऱ्यांच्या स्त्रियांच्याकडे पापी दृष्टीनं वागण्यामध्ये तो सावधान असतो, तयार असतो. त्यात सादरसी मन अभाग्याचे. आणि ह्यामध्ये त्याचं मन अगदी सतत सादर असते. परद्रव्य परपीडा परदारा आणि परपीडा ह्याच्यामध्ये तो कायम तो. आणि हा भाग्यवान नव्हे, हा अभागी असा पुत्र आहे. न मिळता निंदा चहाडी उपवास संग्रहावे दोष सकळे. निंदा जर करायला मिळाली नाही, एखाद्याची चाडी करायला मिळाली नाही, निंदा करायला मिळाली नाही, त्याला उपवास घडल्यासारखं वाटते. रोज ते काहीतरी निंदा किंवा चाडी केलीच पाहिजे. संग्रहावे दोष सकळही. आणि जे सगळे दोष असतील ते एका जागी साठवावेत. पर उपकार पुण्य त्या वावडे. दुसऱ्यावर उपकार करणं आणि पुण्य मिळवणं याचं त्याला वावडं आहे. ते त्याला आवडत नाही, ते त्याला सोसत नाही. विषाचे ते किडे दुग्धी मरे. ते विषात किड पोचलेले आहेत. विषामध्ये किडा असला तो दुधात टाकला तर मरतोय. तसं हे असले कुपुत्र आहेत ते विषामधले किडे आहेत, त्यांना दूध सहन होत नाही. तुका म्हणे विचाराचीच ते मूर्ती, दया क्षमा शांती नातळे त्या. हे असले जे कुपुत्र आहेत, असले जे वाईट मुलं आहेत आपल्या कुळामध्ये, तर त्यांना
ते ते म्हणजे एखादा विटाळ जो वाईट असं हे आहे ना, त्या विटाळाची ती मूर्तीच झालेली असते. आणि दया क्षमा शांती नातळे त्यांच्याकडं आतळत नाही, म्हणजे त्यांच्याकडं दया असत नाही, शांती असत नाही, क्षमा असत नाही. आता तुकाराम महाराज हे देते बघ, शिव्या सुद्धा देते तुकाराम. देखोने हरकली अंड पुत्र झाला म्हणे रांड, असं म्हणतो की पहिला ना मुलगा का मुलगी ते हे म्हणजे मूल जन्माला आले की अगोदर बघतात मुलगा का मुलगी. तर मुलगा झाला असं तिथं ते देखोने हरकली अंड पुत्र झाला म्हणे रांड. आता पुत्र झाला म्हणून तिला हरकली, तो झाला भांड चाड चोर शिंदळ. पण तो पुत्र कसा झाला? भांडखोर, चाडखोर, चोर आणि शिंदळ म्हणजे परस्त्रीशी व्यभिचार करणारा असला पुत्र झाला. काय उपयोग आहे? म्हणजे आई नुसती त्यावेळेला मूल झाला म्हणून येऊन ही कशाला म्हणजे त्या हराकली, किंवा पोरगा असला झाला म्हणून, किंवा असला तऱ्हेचा पोरगा झाला आहे. म्हणजे झाड चोर शिंदळ, भांड झाड चोर आणि शिंदळ असा पोरगा झाला. तर तो कुपुत्र आपल्या वंशात आला समजावा. जाय तिकडे पिढी लोका भांडवल जग थुंका. हा जो मुलगा आहे तो जिकडं जाईल तिकडं लोक थुंकतात त्याच्यावर. कसं रोज काहीतरी गाढवासारखंच वागायचं, रोज गाढवासारखंच वागायचं. असा एक एक होता. त्याला लोक आपल्या त्या गावामध्ये मूर्ख म्हणायला, प्रत्येक जण हा काय रे मूर्ख आहेस, गाढव आहेस, असे शिवाय द्यायला लागले. तो म्हटला हे गावच वाईट आहे, हे गावच वाईट आहे, आपण गावातनं बाहेर जाऊया. मग तो ना भाकरी बिकरी बांधून घेऊया आईकडनं आणि गेला दुसऱ्या गावाकडं. मग गेला चालतच जायचं. मग अगदी 12-2 वाजले, आता ऊन 12-1 वाजता ती भाकरी खायची. तर झरा होता पाण्याचा झरा होता. तो वेगळी गेला, पाय आत सोडलं पाण्यात आणि पाय धुवायला लागला. तो तिथे बायका पाणी भरायला आल्या. ते म्हणजे गाढवा पायात पाण्यातून पाय भर घालून आहे, गाढव आहेस. तर तो म्हणता याला ह्या गावात मी गाढव आहे कसं कळालं? त्या गावात गाढव आहे म्हणून मी इकडे आलो, तर ह्या गावात मला गाढव होतं. तर ते अशा तऱ्हेने गुणच त्याचे असतात. तर त्यामुळं ते गुण काय त्याला सुटत नाही. जाय तिकडे पिढी लोका भांडवल जग थुंका. जग त्याच्यावर थुंकतंय, त्याचं भांडवल तसं असतंय. थोरत आला चुका वर का नाही घात. तुकाराम म्हणते असल्या ह्या पोराला जन्माचा मारून का टाकलं त्याच्या आईने, असं तो म्हणतोय. भूमी कापे त्याच्या भारे कुंभ पाकाची शरीरे. तर अशा ह्या पुत्राचा कुपुत्रामुळं, त्याच्या पापामुळं जमीन कापती, जमीन थरथर कापती त्याच्या वजनामुळं. कुंभपाकाची शरीरे, नरकात जायचीच ती शरीर असताना त्याला मिळालेलं असते. निष्ठुर उत्तरे पापदृष्टी मळीनची. तो कठोर सगळ्यांनी बोलतो, शिव्या देत असतो, कठोर बोलत असतो आणि त्याची पापाची दृष्टी त्याच्याकडे असती आणि दृष्टी मळीन त्याची झालेली असती. दुराचारी तो चांडाळ पाप सांगा ते विठाळ. तो दुराचारण करणारा असतो, त्याला चांडाळ म्हणायचं. तो वाईट असा हे असतो. आणि पाप सांगा ते विटाळ, त्याच्याबरोबर पाप सतत असतं. तुका म्हणे खळ म्हणून या निषिद्ध. तुकाराम महाराज म्हणतात खळ हा दुष्ट आहे म्हणून तो निषिद्ध आहे. तर त्याला ते निषिद्ध समजून त्याचा त्याग करावा, त्याला जवळ सुद्धा घेऊ नये. आता पुढे म्हणजे कुपुत्राचे सगळे कसे अभंग एकत्र या भाऊ. ऐसे कुळी पुत्र होती बुडविती पूर्वजा. कुळात असे काही पुत्र जन्माला येतात, ते आपल्या पूर्वजांना बुडवून टाकतात, पूर्वजांचे वाटोळ करून टाकतात. चाडी चोरी भांडवल. चाडी म्हणजे दुसऱ्याचं काहीतरी, दुसऱ्याचं जे उणं काय असत ते चुगल्या करायच्या, दुसऱ्याबद्दलच्या चोरी करायची, हेच त्याचं भांडवला. वाटा आला भागासी.
हे असले जे चुकीचे वागतात त्यांच्या वाट्याला असलं हे आलेलं आहे. त्यांची याने दुःखी मही भारतेही नसाहे. असे जे जे कुपुत्र आहेत त्यांच्या भारानं, त्यांच्या ओझानं दुःखी मही म्हणजे पृथ्वी दुःखी झालेली आहे. मही त्यांच्या भारानं पृथ्वी दुःखी झालेली आहे. तुका म्हणे ग्रामपशु केला नाशू आयुष्य. तुकाराम म्हणजे म्हणतात हा ग्रामपशु म्हणजे कुत्र. तर ह्यानं आयुष्याचा नाश कराय हे कुत्रा आहे. आणि दोन तासाच्या मागे पुढे करूया. तुका म्हणे कोटी बाळे झाले शूळ पोटी. तुकाराम महाराज म्हणजे अशी कोट्यावधी मुलं त्या आईच्या पोटाला सूळ जन्मालेला. सूळ तो कोण 10 रुपयाला जन्माला आईलाच ठार मारले असे कोणत्या पेपरला बातमी येते. 10 रुपयाला काय नाही. तर अशी पोर आहे. काय करायचं. स्वामीचे ते सांडे पुत्र होती काळ तोंडे. मुलगा काळतोंडा हा या कुळाला काळीमा लावणारा निपजल्यावर त्या बापाची प्रतिष्ठा नष्ट होते. स्वामी काळतोंडेची पोरं जन्माला आली तर त्याच्या बापाचं तोंड काळं होतं. पुत्र झाला चोर माय बापा हर्षभार. आणि काही आईबाप असे असतात की पोरगा चोरी करायला लागला त्याला बरं वाटते रोज आता फुकट काहीतरी मिळेल. आता काशासाठी जोडी हाट घाटे गुंडगे घडी. आता तो म्हणतोय आता कशाला हे करायचं. रोज काय वाटते दागिने चोरून आणतोय. बाजारला जायचे काय गरज आहे. तो सगळं ते घाटे हाट धाटे गुंडगे घडी. तो कसं काहीतरी दागदागिने सुद्धा घडतो. ऐते अपहार आणून या भरी घर. चोऱ्या करतो आणि हा अपहार करतो, लुबाडणूक करतो, फसवणूक करतो लोकांची आणि आणून तो घर भरतो. मानेली निश्चिंती नरका जावया उभयताने नरकाला जाण्याची निश्चिंत अशी यांनी कल्पना केलेली आहे. झोडगीचे पोटी फळे बीजे ती करंटी. तर त्याचा आईबाप असले जर आईबाप असले तो झोड म्हणायचा आणि तिच्या आईला झोडगी म्हणायची. असली जी वाईट असं आहे. तर त्यांच्या पोटाला फळे बीजे ती ही करंटी पोरं जन्माला आलेली आहे. तुका म्हणे बेट्या भांडवल न लगे खट्या. तुकाराम महाराज म्हणतात अशा निर्लज्ज आई बापाचे पोटी असे ही करंटे पोरे जन्माला आले आहेत. त्यांची बीजेच तशी करंट काही उत्पादक असतात, वाईट उत्पादन करणारे असतात. तुकाराम महाराज म्हणतात अशा खोट्या बेट्याला कसलेच भांडवल लागत नाही. बिन भांडवला त्या चोऱ्या करीत करतो. आता कुसंग आहे हा वाईट संग करू नये हा विषय आहे. तो उद्या आपण घेऊया. आत्मस्वरूप ओळखणे. आत्मस्वरूप ओळखणे म्हणजे नेमकं काय. आत्मस्वरूप ओळखणे म्हणजे की आपण काय आहे आपल्याला मी देह आहे असं वाटतं. हा माणसाचा देह आहे. तर ना हम मनुष्य मी मनुष्य नाही. मी हा देह नाही. मी या सगळ्याहून वेळ आहे. आणि मी देह गेला तरी माझा जो आत्मा आहे तो अमर आहे. तर देहामध्ये जे चैतन्य आहे त्याला आत्मस्वरूप म्हणतात. आणि देहातलं चैतन्य आणि ईश्वरातलं जे चैतन्य हे दोन्ही जे आहेत त्यात ईश्वरातल्या चैतन्याला ब्रह्म म्हणतात आणि आपल्या देहातल्या चैतन्याला आत्मा म्हणतात. ईश्वरातलं जे चैतन्य पांडुरंगामध्ये जे चैतन्य आहे ब्रह्म आहे ते ब्रह्म आणि
आपल्या देहातलं, माणसाच्या देहातलं आत्मा आहे ते, तो आत्मा आणि ते त्यांचं एकत्र काम. तर आपण त्या आत्मस्वरूपानं पाहिलं, ब्रह्मत्व स्वप्न झालं तर देवाने आपण एकच आहोत, अशा तऱ्हेची ती अध्यात्म चर्चा आहे, अद्वैत ज्ञानाची चर्चा आहे. पण अद्वैत ज्ञानाची चर्चा उगीचच करतात आणि ते त्यांना हे भक्तिमार्ग सुद्धा येत नाही. म्हणून जयासी न कळे भक्तीचे महिमान, तेने ब्रह्मज्ञान बोलू नये. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करा. अरे भक्ती देवाची करायची ते बघा, ते तुम्हाला येत नाही आणि उगाच ब्रह्मज्ञान कसं असं हे आहे.